आपल्यासाठी रोजचं जगणं आणि आपल्यामुळे समोरच्याचं रोजचं जगणं सुखावह करणाऱ्या कृती म्हणजे संस्कार, म्हणजेच स्वयंशिस्त. मुलांमध्ये सतत बदल होत असतात. शारीरिक, मानसिक, भावनिक. 10 ते 19 या वयोगटात तर या बदलाचा वेगही वाढतो. संपूर्ण आयुष्यातला अतिशय वेगवान काळ. मुलं वाढतात, पण आई वडील मात्र वाढत नाहीत. म्हणजे काय? तर मुळात 10 वर्षापर्यंत मुलांशी चांगला कनेक्ट असेल तर आई वडील बदलतात. मुलांसोबत आपसूक वाढतात. कारण मुलंही त्यांच्या भावना, विचार सतत शेअर करत असतात. आई वडिलांशी बोलत असतात. म्हणून मुलांशी संवाद निर्माण करा. सगळं सहज आणि सोपं होईल. एक मात्र समजून घ्या, सूचना देणं म्हणजे बोलणं नाही बरं का. संवाद वेगळा आणि सूचना वेगळ्या. अति लाडाने मुलांची मानसिकता बिघडते. लाड करणं, मुलांनी काय हवं याचा उच्चार करण्याआधी ते समोर हजर करणं म्हणजे प्रेम करणं नाही हो. हे मुलांना बिघडवणं आहे. आपण पुरवठा करणारं डिपार्टमेंट नाही आहोत. त्यामुळे मागणी योग्य आहे का? नसेल तर कुठून निर्माण झाली? का घ्यावीशी वाटते एखादी गोष्ट? आपल्याला हे अयोग्य का वाटतंय? का घ्यायला नको असं वाटतंय? याबद्दल मुलांच्या वयाला कळेल अशा पद्धतीने पटवून देणं हा पालक म्हणून एक महत्त्वाचा रोल आहे. ही भूमिका बजावणं खूप अवघड असतं, पण महत्त्वाचं असतं. मुलांना जगण्यासाठी आवश्यक कृती शिकवणं याला आपण शिस्त म्हणतो. बंधन कोणालाही आवडत नाही, पण असं असलं तरी ते गरजेचं आहे. या प्रक्रियेत घरातील एक जण रागवत असताना, समजावून सांगत असताना काही सांगत असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीने जवळ घ्यावं, पण पाठीशी घालू नये. पाठीशी घातल्यामुळे मुलं कम्फर्ट झोन हेरतात आणि पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीचा आधार घेतात. रागवणाऱ्या, समजावून सांगणाऱ्या, एखादी गोष्ट करू नको म्हणणाऱ्या व्यक्तीचं बोलणं मुलांच्या भविष्यासाठी कितीही महत्त्वाचं असलं तरी ती व्यक्ती विलन ठरते. आणि असं वारंवार झालं तर रागवणाऱ्या, शिस्त लावणाऱ्या आई किंवा बाबा यांच्याकडे दुर्लक्ष करायला बाकीचे घरातले सारे अप्रत्यक्षपणे शिकवतात. त्यामुळे घरात मुलाला वाढवताना एकवाक्यता असू दे. सून विरुद्ध सासू सासरे आणि यात न पडणारा नवरा किंवा थोडंसं उलट चित्र असं अनेकदा बघायला मिळतं. पण एकटा पडलेला बऱ्याचदा मुलांना सवय लावण्यासाठी धडपडत राहतो, पण मुलांसाठी कटकट होऊन बसतो आणि त्या नात्यात दुरावा येतो. शिस्त लावा, गोष्टी रूपातून लावा, स्वतःच्या वागण्यातनं लावा. हसत खेळत समजावून सांगत ते काम करा. आई बाबा कसे वागतात? बाहेरून आले की हातपाय धुतात, कधी झोपतात, झोपताना मोबाईल किती वेळ बघतात, हे सगळं बघून मुलं शिकत असतात बरं का. त्यामुळे आपण मोबाईल कसा वापरतो, आपण गोष्टी कशा वापरतो, आपण स्वच्छता कशी ठेवतो, हे सगळं मुलं बघत असतात. जे मुलांनी करू नये असं वाटतं ते का करू नये हे समजावून सांगितलं की मूल स्वतः त्यावर विचार करतं, थोडा वेळ घेतं, पण मुलं ऐकतात बरं का. मुलांना शिस्त लावताना त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या तुम्ही त्यांच्याबरोबर काही दिवस करा. मुलं आपोआप करायला लागतील. अशा पद्धतीची युक्ती अनेक विषयांमध्ये उपयोगी ठरते. हल्ली मुलींना मुलासारखं वाढवलं जातं. मुलगे घरातल्या कोणत्याही गोष्टी करत नाहीत, कामं करत नाहीत, तर आमची मुलगी पण भविष्यात करणार नाही आणि म्हणून तिला आम्ही कामच शिकवणार नाही. त्यामुळे तिचीही मानसिकता तशीच तयार होते. यामुळे प्रश्न सुटणार आहेत का हो? खरं तर वाढताना दिसत आहेत. आपल्याला मुलग्यांना कामाला लावायचंय, त्यांची मानसिकता बदलायची. असं वागून सगळाच आनंदी आनंद होतो आहे आणि होणार आहे. काहीतरी भलतंच चालू आहे. काय वाटतं? मुलगा असो किंवा मुलगी, दोघांसाठी नियम समान हवेत. अगदी छान एज्युकेटेड फॅमिलीजमध्ये सुद्धा हा भेदभाव आजही बघायला मिळतो. एक तर हे टोक, नाहीतर ते टोक. असं नकोय.
मध्यम मार्ग हवाय. मुलं करत नाहीत म्हणून मीच करते असं म्हणणाऱ्या अनेक आयाही सापडतात. पण या आयांना विनंती करावीशी वाटते की असं करू नका. मुलांना पांगळं नाही तर सक्षम बनवायचंय, हो ना? समाजात कसं वागायचं म्हणजे सिव्हिक सेन्स हे पालकांनी वागून दाखवताना बाकी समाजातील वागणं कसं असावं हे रुजण्यासाठी शाळेतच नागरिकशास्त्र 100 मार्कांचं होणं आवश्यक वाटतं. बेजबाबदारपणा म्हणजे कसा असतो, मुलं कसं बघतात बघा बरं. रिस्पॉन्ड करणं. आजकाल वापरतो त्या व्हॉट्सॲपवर मेसेज वाचून काहीही उत्तर न देण्याचा एक अजब अशिष्टाचार अनेक जण करताना दिसतात. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीची दखल घ्या, काहीतरी बोला. पण काहींना हा नो रिस्पॉन्स एक भारी प्रकार वाटतो, थोडासा माज. वेळेचं बंधन न पाळता आपल्यासाठी कुणालाही वाट बघायला लावणं. दुसऱ्याची वेळेची किंमत का बरं ठेवता येत नाही आपल्याला? आपल्या वागण्यातनं शिकवूयात, भान देऊयात. पैसा कमी जास्त येत राहतो, वेळ मात्र कायमची निघून जाते, ती परत मिळवता येत नाही. त्यामुळे वेळेची किंमत ठेवूया. आपल्या घरातला केर कचरा असाच खाली टाकणं, खिडकीतनं थुंकणं, पान खाऊन थुंकणं, सिग्नल तोडणं, गाडी चालवताना लेन न पाळणं, ट्रॅफिक होताना दिसतोय तरी घुसायचं, पुढे पुढे जाऊन अजून गोंधळ वाढवायचा, केसांची गुंतवण टाकणं हा अजून एक संस्कारहीनतेचा नमुना. वरच्या गॅलरीत साडी, चादरी वगैरे वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यंत लोंबू देणं. खूप काही शिकवण्यासारखं आहे. त्यासाठी पालकांनी वागूनच दाखवायला हवंय. मुलं बघून सहज शिकतात. खरं तर 24/7/365 असा जॉब आहे हा. जगण्याचे संस्कार कोणते तर यादी न संपणारी आहे. काही घरात अतिशिस्त असते, शासनच असतं खरं तर. खूप तणावाचं वातावरण असतं. मुलांना चटके देतात, कोंडून ठेवतात, मारतात. अशा वातावरणात मुलं एकतर कोमेजतात किंवा बंडखोर होतात, निगरगट्ट होतात. आपण ज्या कारणासाठी मुलांना मारतोय त्यामागे त्यांची काय भावना होती, कोणती इच्छा होती, कोणती गरज होती, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर मुलांच्या मनातल्या या गोष्टी सहज काढता येतात. मारून काहीच होणार नाही. लहान असताना एखादी गोष्ट करायला नाही म्हणत असाल तर ते उत्तर मुलांनी कितीही हट्ट केला, आकांत केला तरी नाहीच ठेवा. जास्त रडारड केली की पालक पाघळतात किंवा कटकट केली तर वैतागून हो म्हणतात. आणि हे सगळं कळायला मुलं खूप हुशार असतात. त्यांना मनवायचं हत्यार सापडतं. त्यामुळे बोलण्यावर ठाम राहा. काइंड अँड फर्म. लहानपणापासून हा कायमचा नियम असू द्या. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. मुलांचं चुकलं तर मुलांनी आणि आई वडिलांचं चुकलं तर आई वडिलांनी माफी मागा. थोडक्यात चूक मान्य करायला शिकवा. यात नकळतपणे मुलं खूप काही शिकणार आहेत. माफी मागताना इगो संपतो, जे आयुष्य जगताना खूप आवश्यक आहे. कौतुकाची गोष्ट असेल तर सगळ्यांच्या समोर नक्की कौतुक करा, पण अतिरेकी कौतुकही टाळा. काही पालकांना मुलांनी छोटुसं काहीतरी केलं तरी खूप वाढवून सांगायची आवड आणि सवय असते. एखादी गोष्ट चुकत असेल तर एकटं असताना मुलाला सांगा. रोज रात्री मुलाची आवडलेली गोष्ट आणि न आवडलेली गोष्ट सांगायची असं काहीतरी ठरवून घ्या. आई वडील पण चुकतात. मुलांनाही आई बाबांना काही सांगायचं असेल तर तेही सांगू देत. अभिप्राय विचारायला आणि द्यायला शिकवा. इथली मुलगी बघा कशी संवेदनशील आहे. Awesome job! You know what I'm thinking? Snack time! Let's go. Okay, let's see what we have here.
one do you want? That wasn't nice of Rachel. Where did she pick up those greedy tendencies? Taking both apples and biting into them. That's so unlike her. Dad? 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 What is it, honey? Have this one. This apple's more juicier and sweeter. शबरीची बोरं गोष्ट आठवली रामायणातली? मुलांना शिकवूया, जुन्या गोष्टी सांगूया.